नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट असा मुखवास बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। मुखवास बनवण्यासाठी आपल्याला 3 साहित्यांची गरज आहे। ही मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे, ही खडी साखर घेतलेली आहे आणि हा डिंक आहे। आता आपण हा डिंक थोडंसं तूप घालून उकळून घेणार आहोत। बडीशेप सुद्धा कोरडी भाजून घ्यायची आहे आणि नंतरच आपण मिक्सरला फिरवणार आहोत। पहा, आता आपण गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती। त्याच्यामध्ये हे निवडून घेतलेली बडीशेप आपण खमंग भाजून घेणार आहोत। हे पहा, बारीक जरा मंद गॅस ठेवूनच कढईमध्ये ही बडीशेप छान खमंग अशी भाजून घ्या। खूप गॅस फास्ट ठेवू नका, नाहीतर बडीशेप करपली तर आपल्या मुखवासासाठी वास येणार आणि ती चांगली लागणार नाही। म्हणून अगदी मंद गॅस ठेवूनच तुम्ही अशी छान हलवून तिला कडक करून घ्यायची आहे। पहा, आपली 2च मिनिटांमध्ये बडीशेप छान भाजलेली आहे। पहा, रंग सुद्धा छान आलेला आहे। आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच कढईमध्ये आपण डिंक उकळून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घालून घेणार आहोत। तुमच्याकडे अगदीच आयत्या वेळेस तूप नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता। असं काही नाही की तूपच घातलं पाहिजे, पण तूप घातलं तर तूप आपल्या शरीराला चांगलं असतं, म्हणून शक्यतो तर तूपच घाला। आणि पहा, हा डिंक घेताना अगदी थोडासा घ्या, कारण तो उकळून खूप मोठा होतो, म्हणून तुम्हाला मी थोडासा टाकून दाखवते। पहा, लगेच छान उकळतो। हे मुखवास फक्त स्वादासाठी नाही खायचा, तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगला आहे। एक औषध म्हणून सुद्धा तुम्ही जेवल्यानंतर हे खाऊ शकता, म्हणून आपण हा तयार करणार आहोत। पहा कसा छान उकळतो डिंक। असा आपण ह्याचप्रमाणे सगळा डिंक भाजून घेणार आहोत। पहा, थोड्याच तुपामध्ये आपला डिंक छान उकळून छान कुरकुरीत झालेला आहे। पहा, एकदम मस्त। ही बडीशेप सुद्धा आपली एकदम छान भाजून झालेली आहे। आता आपण हे 3ही वस्तू घेतलेले आहेत, ते मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। हे पहा, हे फक्त खाण्यासाठीच नाही तर हे औषध म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आजकाल आपले खूप पाय दुखत असतात, तर हे कसं घ्यायचं, तर हे बारीक केलेली पावडर रात्री अर्धा कप दुधामध्ये ही 1 चमचा पावडर घ्यायची। तुमच्या पायांना खूप फरक पडेल। गोळी खायची सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। हे पहा, आपण 3ही जिन्नस एकत्र मिक्सरला फिरून घेतल्याच्या नंतर ही अशी पावडर तयार झाली आहे। कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुपामध्ये आपण डिंक भाजून घेतला पण पहा तेलकट झालेली नाही, कारण आपली बडीशेप कोरडी होती, म्हणून हे अजिबात तेलकट होत नाही आणि हे सर्वांसाठी चांगलं आहे। लहान मोठ्यांनीही तुम्ही खाऊ शकता। कारण का तर कोणाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यासोबतही घेऊ शकता, पण नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला पाय दुखण्यासाठी जर गोळी चालू असेल तर नक्कीच तुमची गोळी सुटेल। त्याच्यासाठी ही पावडर नक्की करून पहा। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।